श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. 13 जून. प्रपंच हे परमार्थ प्राप्तीचं साधन. फार दिवस नोकरी केली की माणसाच्या मनाला गुलामगिरीची सवय लागते आणि हे चांगलं नाही. काही दिवस तरी माणसानं मालकी हक्कानं राहायला शिकलं पाहिजे. नोकरी करत असतानाच अनुसंधानाचा अभ्यास करावा, म्हणजे पुढं नोकरी सुटल्यावर जितका वेळ मिळेल तितका अनुसंधानात जाईल. प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यापासून परमार्थाचा अभ्यास करतो आहे. प्रत्येक माणसाला आनंद किंवा समाधान हवं आहे आणि त्यासाठी त्याची खटपट चालू असते. खरोखर परमार्थाला दुसऱ्याची गरजच नाही. मग दुसरा कोणी आपला परमार्थ बिघडवेल कसा? जगात जे आहे ते सर्व चांगलं आहे, आपणच तेवढे बरे नाही आहे. दरवाजे, खिडक्या हे जसं घराचं साधन आहे किंवा आपल्या गावी जाण्यासाठी आगगाडी हे जसं साधन आहे, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी किंवा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रपंच हे साधन आहे. नाहीतर नुसत्या प्रपंचामध्ये सुख नाही. प्रपंच हा इथून तिथंपर्यंत सगळा सारखाच. गरिबाचा असो, अडाण्याचा असो, अधिकाऱ्याचा असो, कारकुनाचा असो, या देशातला असो किंवा त्या देशातला असो, प्रपंचाचा धर्म जो उणेपणा, अपुरेपणा, तात्पुरतेपणा तो कधीही कुठंही बदलत नाही. म्हणून जे आपल्यापाशी नाही ते ज्याच्यापाशी आहे त्याच्या प्रपंचाला पाहून आपण भुलून जाऊ नये. आहे त्यात समाधान ठेवावं. परमार्थात अधिकार कुणी कुणाला देऊन घेत नसतो. आपला अधिकार आपल्या कृतीवर अवलंबून असतो. परमार्थाची जाणीव जेवढी दुःखात होते तेवढी सुखात असताना होत नाही. ते सुख शेवटी दुःखातच लोटतं. ज्या जाणीवेनं आपण सर्व ज्ञान मिळवतो ती जाणीव काय हे जाणण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. वैषयिक बुद्धी विकारांना सामील झाली म्हणजे ते प्रबळ होऊन घातक ठरतात. अशा वेळी मनात येईल तसं वागण्याचं टाळलं तर विकार दुबळे होतात. मी विकारवश होत असेन तर अखंड प्रेमयुक्त नामस्मरण करणं हे जरुरीचं आहे. विकारांना वश न होता प्रारब्धानं आलेले विषय भोगावे म्हणजे त्यांचं काही चालणार नाही. आता बघा, थर्मामीटर आपल्याला ताप दाखवतो, ताप घालवत नाही. त्याप्रमाणे शास्त्र जे आहेत ते आपलं चुकतं कुठं ते दाखवतात, काय करावं ते दाखवतात, पण करणं आपल्याकडंच आहे. समर्थांना राम दिसला, आम्हाला का दिसू नये? तर आम्ही समर्थांप्रमाणे श्रद्धा ठेवून उपासना सतत आणि आदरानं करत नाही म्हणून. कसंही करा, पण मी रामाचा आहे ही भावना जागृत ठेवा. नाम जाणून अजाणून, श्रद्धेनं अश्रद्धेनं कसंही घ्या, राम तुम्हाला अन्न वस्त्राला कमी करणार नाही हे खास. नाम श्रद्धेनं घेतलं तर विशेषच फळ आहे. म्हणून अखंड नामात रंगून आनंदात राहूया. सुखानं प्रपंच करा, पण त्यामध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवा, हेच माझं तुम्हाला सांगणं आहे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.